तर आपण आज आहे ना काय करणार आहोत, स्टार डेल्टा कंट्रोल वायरिंग कशी करायची आणि टेस्टिंग करणार आहोत. सगळ्यात आधी हे बघा, आपण काय केलं इथे एक कंट्रोल वायरिंगचं हे बघा, आपण काय केलं एक ड्रॉईंग काढली आधी. सो MCBमधून स्टार्टिंगला आपण एक फेज घेतला आहे, तो ओव्हरलोड रिलेमधून पास केला आहे आणि हा जो आहे तो स्टॉप पुश बटन आहे. आणि हा स्टार्ट पुश बटन, हा MCB ॲज पर ड्रॉईंग. हा ओव्हरलोड रिले, हे बघा ओव्हरलोड रिलेचा NC यूज केला आहे आपण. आणि हा टायमर GSC टायमर यूज केला आहे. हा जो आहे मेन कॉन्टॅक्टर, हा स्टार आणि हा डेल्टा. तर वायरिंग आपण कशी केली आहे, ड्रॉईंगमध्ये तुम्ही बघू शकता. इथे ओव्हरलोड रिलेकडून पास करून स्टॉप पुश बटन आहे आणि नंतर स्टार पुश बटन. नंतर हा जो एनो आहे, हा कॉन्टॅक्टरचा एनो लॅचिंगसाठी यूज केला आहे. सेम सप्लाय टायमरला जाणार आहे आणि लॅच झाल्यावर सेम टायमरला सप्लाय केला, टायमर थ्रू स्टार आणि डेल्टाला जाणार आहे. आणि कॉमन टायमरचा पण इथे यूज केला आहे. आणि इथे 2 NC आहे, पण ते आपल्याजवळ अवेलेबल नाही म्हणून आपण लावले नाही आहे. चालेल ना खरं सांगितलं तर? हां, ठीक आहे. तर वायरिंग कशी केली आहे बघा. मेन सगळ्यात आधी न्यूट्रल बघूया आपण. ॲक्च्युली न्यूट्रलसाठी रेट यूज करत नाही, पण ठीक आहे, एक सॅम्पलसाठी आपण यूज केला आहे. सर हा न्यूट्रल बघा, A2 इथे टायमरला न्यूट्रल दिला आहे. आणि हे जे आहे याला, या मेन कॉन्टॅक्टरला न्यूट्रल व्हाईट कलर, स्टारला आणि डेल्टाला. त्यानंतर बघा हा लाईन, आपण लाईन सगळ्यात अगोदर ओव्हरलोड रिलेच्या NCमधून पास केला आहे. मग हा पास करून हा कुठे जाणार, NCला जाणार, स्टॉप पुश बटनला. स्टॉप पुश बटनमधून निघणार पुश बटन, स्टार्ट पुश बटनच्या एनोला. एनोमधून 2 वायर निघणार. एक तर जाणार कॉन्टॅक्टरच्या एनोला आणि नंतर दुसरं जाणार आहे स्टार्टला. आणि हा जो लूप हा लॅचिंगसाठी हा एनो यूज केला. तर आणि स्टारचा वायर आहे तो हा स्टार कॉन्टॅक्टरच्या A1ला आणि कुठे गेला डेल्टाचा वायर आहे जो डेल्टाला गेला आहे. तर अशा प्रकारे वायरिंग केली आहे. तर ट्रायल बघूया. स्टार्ट कर. हे बघा, मेन आणि स्टार कॉन्टॅक्टर ऑन झालेला आहे आणि स्टार कॉन्टॅक्टर बंद आणि डेल्टा कॉन्टॅक्टर ऑन. परत ऑफ कर. परत ऑन कर. हे बघा इथे टायमरमध्ये पण स्टार टायमर दिसतोय. ऑफ कर. तर अशा प्रकारे आपलं झालं आहे. तर आम्ही अशा प्रकारे ट्रेनिंग फ्री ऑफ चार्ज देतो आहे सध्या तरी. तर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.